राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावापासून ते जिल्हा संदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सिद्धीस नेणारच, नदीजोड प्रकल्पाद्वारे सर्वत्र पाणी पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार। वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसावीज मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प। सध्या राज्यात फक्त 76% शेतकऱ्यांना दिवसावीज। पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा। वनवेवाडी येथील पार पडलेल्या आंदोलनादरम्यान शंकर गायकवाड यांचा सरकार आणि विमा कंपन्यांवर जोरदार हल्लाबोल। भारताची अर्थव्यवस्था घसरून 6व्या स्थानी, डॉलरची मजबूती अन जीडीपीची नवी आधारभूत मालिका कारणीभूत। 81.40 लाख नव्हे 82.28 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा, संरक्षित रकमेच्या 5.92% क्लेम। राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला हक्क, ठाणे जिल्हाधिकाऱ्यालयात ध्वजारोहणावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन। दुर्गम भागात विकासाची नवी पहा। 7/12 वर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणा, सर्वांना कर्जमाफी व शासकीय योजनांचा लाभ, बावनकुळे यांचे आदेश। विकासासाठी सप्तधारा, विकसित भारतासाठी 7 क्षेत्रावर पंतप्रधान मोदी यांचा भर। स्पर्धा परीक्षार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, जनजींसाठी सरकारचे एक पाऊल पुढे। कापसाची आयात विक्रमी पातळीवर, हंगामात 2.65 कोटी गाठी वापराचा अंदाज। भारतात शुल्कमाफीमुळे परदेशी कापूस स्वस्त। महाडीबीटीवर 29 नव्या योजना आणणार, उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्याने आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना अधिसूचना जारी, 40 प्रश्नांची यादी जाहीर। फेब्रुवारी 2027 पासून होणार सुरुवात। कोरोना लसीकरण, डिजिटल साक्षरता, ओळखपत्रांच्या तपशिलाचा समावेश। युरोपातील धान्य उत्पादनात मोठी घट, उष्णता, कोरड्या हवामानाचा फटका, गव्हाच्या निर्यात दरात तेजी, युरोपात मका आयात वाढणार। 6 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी सोमवारपर्यंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र शेतकऱ्यांना लाभ। कापूस सोयाबीनला तुती रेशीम पर्याय, शेतकऱ्यांना जास्त कमाईची संधी, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। शेतकऱ्यांना अधिक कमाईसाठी करण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। कृषी अन्न प्रक्रिया ते हरित अर्थव्यवस्था, पंतप्रधान मोदींनी मांडली सप्तधारा संकल्पना, तरुणांसाठीही मोठ्या घोषणा। कापूस बाजाराला चीनसह जागतिक मागणीचा आधार, जागतिक कापूस उत्पादनात काहीशी वाढ होण्याचा अंदाज। भारत, चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम यासारख्या प्रमुख वापरदार देशांकडून चांगली मागणी राहण्याचा अंदाज। बौद्धिक नक्षलीपासून सावधान, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशवासियांना आवाहन। काँग्रेसच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील वंदे मातरमवरून राजकीय वादावादी, सोनिया गांधी यांनी गायन थांबवल्याचा भाजपचा आरोप। दिशाभूल सुरू असल्याचा काँग्रेसचा पलटवार। वंदे मातरमला विरोध हा दिमागी नक्षलवाद, मंत्रालयातील ध्वजारोहणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर जाहीर टीका। संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब, शुद्धीकरण मुद्द्यावरून गदारोळ, सरकारकडून खेद व्यक्त। सिंधू जल करार स्थगिती, शेतकऱ्यांच्या हितासाठीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सर्वांना विकसित भारतासाठी योगदानाचे आवाहन। सिंधू जल करारावर माघार न घेतल्यास पाकिस्तान भारताला थेट प्रत्युत्तर देईल, पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी। उद्योगमंत्री राजकीय उद्योगात मग्न, चाकणच्या उद्योजकांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांची उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका। चीनमध्ये मेड इन इंडियाचा दबदबा, निर्यात 64% वाढली, सिंगापूरलाही भारताचा माल पसंत, ऐकून निर्यातीत 19.63% वाढ। पेपरफुटी विरोधी केंद्राचा कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। 15 दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार, 24 ऑगस्ट नंतर नव्याने नोंदणीची मिळणार संधी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। गतवर्षीच्या तुलनेत हंगामी नोकर भरतीत 8.25% वाढ होणार, ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्राकडून सर्वाधिक मागणी, कुशल कामगारांनाही मोठी संधी। कोकणाला विकासाचे नवे मॉडेल बनवूया, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन।
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या बांधवांनो, अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.